मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथे वेदावती मानगंगा पारायण सोहळा समितीच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त रविवारी दिनांक 24 ते 31 मे अखेर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। दिग्गज साधू संतांच्या उपस्थितीत व धर्मध्वज उभारून सोहळ्याचा मंडप उभारण्याचा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज अंभेरीचे आचार्य शिवानंद भारती, श्यामपुरी महाराज औंध समितीचे अध्यक्ष मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, आचार्य धीरज शास्त्री वलेकर, प्राध्यापक बंडा गोडसे, वडूज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद भंडारे, नगरसेवक अभय देशमुख, धनंजय क्षीरसागर, तानाजीराव वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना सुंदरगिरी महाराज म्हणाले, अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोणा एकट्याचा नाही। कार्यक्रम यशस्वी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे। त्यासाठी प्रत्येकाने तन मन धनाने योगदान द्यावे। शिवानंद भारती यांनी मनोगतात हिंदू धर्मातील धर्म ध्वजाचे महत्त्व सांगितले। तसेच ध्वजामुळे वारकऱ्यांमध्ये चांगली ऊर्जा निर्माण होणार असल्याचं सांगितलं। माऊली रणवरे म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे। जे बरोबर येतील त्या सर्वांना घेऊन नेटके नियोजन केले जाईल। यावेळी हरिभक्त पारायण नारायण गंभरे गुरुजी यांचेही मनोगत झाले। हरिभक्त पारायण ओंकार गुरव यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक बंडा गोडसे यांनी आभार मानले। कार्यक्रमास हरिभक्त पारायण बाजीराव रानशिंग, हरिभक्त पारायण हनुमंत इंदलकर, तानाजी कुंभार, बजरंग भोंडवे महाराज, सुरेश फाळके, टीके देवकर, संभाजी पवार, शशिकांत देशमुख, गणपत खाडे, संतोष शहा, भाऊसाहेब खराडे, सोमनाथ वाघमारे, लक्ष्मण पुजारी, संतोष चव्हाण, निलेश आवळे, सौ आणि श्री राजेंद्र दाभाडे आदींसह खटाव मान तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी पेडगाव रस्त्यावरील विठ्ठल मंदिरापासून वसंतराव दाभाडे मैदानापर्यंत टाळ मृदुंगांच्या गजरात दिंडी काढण्यात आली। दाभाडे मैदानात उभारण्यात आलेल्या ध्वज खांबाची उंची 52 फूट आहे तर त्यावर 21 डौलाने फडकवणारा 21 फुटी भगवा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। तर या उभारणी प्रसंगी वडूज येथील युवा उद्योजक संतोष शहा यांनी 11,111 रुपयांची देणगी जाहीर केली। आज खटाव आणि मान तालुक्या या दोन्ही तालुक्याच्या विद्यमान या ठिकाणी अखिल विश्वाचे असणारे दैवत धनेश्वर माऊली यांच्या 750 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्तानं संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या 775व्या पुण्यस्मरणानिमित्त अशा अनेक संतांच्या या पवित्र अशा पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी वडूज नगरीमध्ये आपण गेल्या 1-2 महिन्यापासून या ठिकाणी अगदी अंतःकरणापासून तळमळीनं, निश्चित भावनेनं, शुद्ध अंतःकरणानं, सात्विकतेनं, शुद्ध बुद्धीनं, शुद्ध विचारानं, शुद्ध आचरणानं सगळे वारकरी मंडळी, त्याचप्रमाणे या नगरीचे असताना आपले बंडा सर, या नगरीचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व आपले वारकरी मंडळी, संत मंडळी या अंतःकरणापासून या ठिकाणी आपल्या खटाव आणि मान तालुक्यामध्ये एक असा नाविन्यपूर्ण असा न भूतो न भविष्य असा एक ज्ञानेश्वरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह या निमित्तानं व्हावा अशी मनोमन संकल्पना आपण सर्वांनी केली होती। आणि त्या संकल्पेच्या पूर्ततेनिमित्त आज या ठिकाणी आपण प्रत्यक्षात कार्यारंभ करत आहोत। ध्वज उभारून आणि मंडपाची उभारणी या ठिकाणी होणार आहे। त्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी अंतःकरणापासून हा सोहळा वैयक्तिक कुणाचा नसून हा आपला संप्रदायाचा सोहळा आहे असं प्रत्येकाने डोक्यात ठेवायचं। कुणाला आपण मागे कमी लेखायचं नाही। हा संपूर्ण सोहळा जो आहे हा आपण सर्वांच्या सहकार्यातून अगदी तन मन धन अर्पण करून अगदी काही जरी नसलं कसं पत्रम पुष्पम फलंतो योमी व्यक्ताग्रही तर याप्रमाणे आपल्याला काही नाही मिळालं तर या ठिकाणी आपला जो भगवंताने आपला ध्येय दिलाय तो निदान या ठिकाणी कार्य लागावा, श्रवण करावं, काहीतरी सेवा करावी। कारण सेवेसारखा धर्म नाही कुठला। भारताचे पंतप्रधान सुद्धा एवढे मोठे असताना आपले नरेंद्र मोदी साहेब अगदी कुंभमेळ्याच्या ठिकाणी गेल्यानंतर ते जी स्वच्छता करतायत त्यांची पादपूजा देवाला नंतर पुन्हा दर्शन घेता येत नाही, परंतु जी विभागाची स्वच्छता करतायत त्यांची पहिल्यांदा पादपूजा केली जाते। असं वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला जी नाही पूर्ण फरची पाकळी आपल्याला जे काही तन मन धन अर्पण करून या ठिकाणी सेवा करता येईल ती सर्वांनी सेवा निश्चित भावने या ठिकाणी करायचं आहे। संबंधात मला जे सकाळपासून काही जाणवलं ते मी तुमच्या पुढे व्यक्त करतोय। मंडळी, आपण ध्वज उभारणी
ही वर्षारंभी करतो. आज आपण या कार्यक्रमाच्या आरंभी करतो. मंडळी, वर्ष ही जी सृष्टी आहे, आताची जी सृष्टी आहे ही धीरजी की संकल्पना आहे. बाकी सब लोग साथ देने वाले. या संपूर्ण सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आणि म्हणून आपण जे गुढीच्या पाडव्याच्या पहिल्या दिवशी जो ध्वज उभारतो त्याला आम्ही ब्रह्मध्वज म्हणतो. आपल्या परंपरेत त्याला नमस्कार करण्याचा एक श्लोक आहे. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मद्गृही मंगलम करू. हे धर्मध्वज, तू आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आहेस. या पुढील वर्षी आमच्या घरामध्ये सर्व मंगल मंगल शुभ शुभ सगळं चांगलं व्हावं अशी आपण प्रार्थना करतो. कधी गुढपाडव्याच्या दिवशी. आता म्हणलं हा धर्मध्वज धीरजीने उभारायचा ठरवलाय आपल्या कार्याच्या आरंभीचा. मला जे काही तुटक्या फुटक्या भाषेत जे काही श्लोक मला सहज स्फुरला ते तुमच्या पुढे मांडतो. त्याला आम्ही ब्रह्मध्वज म्हणण्याच्या वेळी धर्मध्वज म्हटले. धर्मध्वज प्रणवम्य आदौ. या कार्यक्रमाच्या आरंभी हे धर्मध्वज तुला आम्ही सर्वजण नमस्कार करतोय. सर्वजण हात जोडा बघू. वाह वाह, क्या बहुत बढ़िया दिख रहे हैं आप. अस्माकम शक्तिवर्धक. मला जाणवलं की एखाद्या लहान मुलाच्या हातात सुद्धा ध्वज दिला तर तो उड्या मारतो. ध्वज हा शक्तिवर्धक आहे बरं का. ध्वज हातात आला की वयोवृद्ध म्हटले की मला घरातल्यापेक्षा इथं बरं वाटतंय. ही ध्वज हातात घेतलाय त्यांनी. कोण वयोवृद्ध मला दिसते. तर त्याचा दुसऱ्या चरणामध्ये अस्माकम शक्तिवर्धक. हे ध्वज तुला आम्ही आधी नमस्कार करतोय का, तर आमची शक्ती वाढवणार आहेस तू. तिसऱ्या चरणामध्ये समारंभोत्सवे नित्यम. आम्ही जो सम्यक आरंभ केलेला हा उत्सव आहे ना, या उत्सवातील प्रत्येक दिवशी सर्वेषां शुभदायक. तू सर्वांच्या इच्छित उत्तम संस्कार देण्याचा आमचं जे हेतू आहे. आम्हाला याच्यामध्ये दुसरं काही नाही साध्य करायचं. आम्ही काही कुठल्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आलो नाही. आम्हाला फक्त आमचा जो मोक्षप्रद निर्वाणप्रद किंबहुना सर्वातिशय सगळ्यात श्रेष्ठ जे 4 पुरुषार्थांमध्ये जे मोक्षाख्य पुरुषार्थ आहे किंबहुना सर्वात श्रेष्ठ सुख आम्हाला मिळवायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला संतांकडून प्रेरणा घ्यायची आहे. मंडळी, या कार्यक्रमामध्ये विविध ठिकाणाहून चांगले चांगले वक्ते येतील आणि त्या वक्त्यांना मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहरी. आज या ठिकाणी आपण सर्वजण या वेदावती मानगंगा पारायण सोहळ्याच्या 24 तारखेला प्रारंभ होते. त्याच्या निमित्त ध्वजारोहण होते. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व मंडळी आहे. काहींची बऱ्याच जणांची शंका असते की ध्वज पहिल्यांदा 24 तारखेला पारायण, मग ध्वज का उभारायचा. सामान्यांच्या शंकेचं निरसन करून 2 मिनिटांमध्ये संपवतोय. मी समारोपाकडे येतोय. तर जसं प्रत्येक कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या नावानं अर्थात भगवंताच्या नावानं सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी या न्यायानं जसं करत असतो त्याप्रमाणे आपण जो हा 24 तारखेपासून हा महायज्ञ सोहळा पारायण सोहळा जो चालू करतोय त्याच्यासाठी सुद्धा एक पूजन म्हणून भगवंताचा अधिष्ठान राहावं म्हणून जसं महाभारतीय युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला ध्वजसंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. जसं महाभारती युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला अर्जुनाच्या रथावरती ध्वज होता आणि तो ध्वज महाभारती युद्धाचा प्रसंग संपल्यानंतर ज्यावेळेला कौरव सर्व मरून खच पडलेला आहे त्यावेळेला भगवंताने अर्जुनाला शेवटचं सांगितलं, प्रत्येक वेळेला रथातून तू उतरत असताना मी पायाच्या मांडीची पायरी करत होतो. बोलू नका कुणी बोलू नका. 2 मिनिटं वाढतील परत. पायाच्या मांडीची पायरी करत होतो पण अर्जुनाला सांगितलं आता उतरताना पहिल्यांदा तू उतरायचं नंतर मी उतरणार. अर्जुन म्हटलं असं का, तर देव म्हटलं नंतर सांगतो, मी सांगतोय तसं करायचं. आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आपले सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती आदरणीय परमपूज्य सुंदरगिरी महाराज, ज्यांनी अतिशय चांगली मौलिक विचार नेहमीच मांडतात. आमचे आदरणीय शिवानंद भारती महाराज,
श्यामपुरी महाराज, विठ्ठल स्वामी महाराज उपस्थित सगळेच आपण या पंचक्रोशीतले, खटाव तालुक्यातले, सातारा जिल्ह्यातले सर्व आपले या क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, कीर्तन सेवेमध्ये सातत्यानं वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाची निर्मिती झाली पाहिजे, समाज बदलला पाहिजे, समाजातले विचार बदलले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं समाजातला प्रत्येक घटक हा समाधानी झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, हा ध्यास घेऊन विचाराच्या पायावरती उभे करणारे आपण सगळे आमचे येरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे, अमर फडतरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.